नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. साधारण 2 महिन्यापूर्वी ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार यांनी बंडखोरी केली. पक्षातून ते बाहेर गेले आणि त्यांनी आपला स्वतंत्र असा गट स्थापन केला. या 6 खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एकच चलबिचल झाली होती आणि त्यांनी मग या बंडखोर खासदारांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं अपीलही केलं होतं. परंतु ओम बिर्ला यांनी ते अपील फेटाळलं आणि या 6 खासदारांना त्यांच्या गटाला वेगळी अशी मान्यता पाहिजे आणि लोकसभा अध्यक्षांनी या गटाला दिलेली मान्यता आणि यांनी गट स्थापन करून शिवसेनेत ते विलीन झाले. याच्या विरोधात मग कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेची सुनावणी कदाचित आजपासून सुरू होणार आहे किंवा ही याचिका लवकर सुनावणीला घ्यावी यासाठी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे कोर्टाला मेन्शन पण करू शकतात आणि त्यांनी कपिल सिब्बलांची कोर्टानं मेन्शन केलेलं मान्य केलं तर आजच याची सुनावणी सुरू होईल. त्यामुळं आता काही दिवस बंडखोरी केलेल्या खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय उर्फ बंडू जाधव, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर आदी खासदारांना कोर्टाच्या वाऱ्या करावं लागणार असंच दिसतं. मग या प्रकरणाचा पुढं काय निकाल लागेल तो लागेल, पण तुर्तास कोर्टात या 6 खासदारांना जावं लागणार आहे. कोर्टानं लोकसभा अध्यक्ष हे 6 खासदार यांना नोटीसा बजावलेल्या असून जर आजच सुनावणी सुरू झाली तर या सगळ्यांना आपली उत्तरं तिथं कोर्टात दाखल करावी लागतील आणि ते उत्तरं जर काय असतील ते उत्तर काय देतात यावर एवढंच अवलंबून असणार आहे. आपल्या खासदारांच्या विरोधात कोर्ट प्रकरण दाखल झाल्यामुळं इकडं त्यांच्या मतदारात पण चर्चा सुरू व्हायला एक कारण मिळणार आहे. लोक काय चर्चा करतील, काय या प्रकरणात होईल याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. शिंगोली तालुका जिल्हा धाराशिव येथील कोहिनूर बचत गटाचं उद्घाटन परवा करण्यात आलं. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी नायब तहसीलदार दिलीप वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. कोहिनूर बचत गटानं येत्या काळात व्यवस्थित काम करावं, ठेवी जमा कराव्यात आणि गटातील गरजू सदस्यांना कर्जही वाटप करावं अशी भावना सेवानिवृत्त नायब तहसीलदार दिलीप वाघमारे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला शिंगोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या जवळपास 15 वर्षापासून येरमाळा ग्रामपंचायतीवर विकास बारकुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सत्ता आहे, परंतु गावातील समस्या मात्र कायम आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. येरमाळा गावाला बांगरवाडी साठवण तलावातून पाणी पुरवठा योजना आहे. त्यापूर्वी तेरणा नदीवर असलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होत होता, परंतु पाणी वेळेवर येत नाही अशी नागरिकांची तक्रार असून जे पाणी येतं, नळाला येतं, ते पण गढूळ आणि पिण्यासाठी योग्य नसतं असं नागरिकांचं म्हणणं आहे. या पाण्यामुळं लोकांना गॅस्ट्रोसिस आणि इतर पाण्यापासून होणारे आजार होत आहेत अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी असणाऱ्यांनी याकडं कायमच दुर्लक्ष केलेलं दिसतंय. त्यामुळं आता निवडणुकीपूर्वी तरी सध्याचे सत्ताधारी त्या पाणी पुरवठ्यासाठी वेगळं असं काहीतरी करतील अशी नागरिकांची इच्छा आहे. जीवाची मुंबई करायला अनेक लोक जात असतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईच्या याच्यावर एक फक्कड अशी लावणी पण लिहिलेली आहे आणि ती आजतागायत सर्वत्र ऐकली जाते. तर अशी ही मुंबई 24 तास जागी असते. मुंबईतले व्यवहार कधीच बंद राहत नाहीत असं लोक सांगतात. मग हे मुंबईचं अगदी सकाळ कधी सुरू होते आणि मुंबई रात्री किती वाजता शांत होते याचं हे सांगणारा हा व्हिडिओ आपण देत आहोत. सपनों का शहर सोता रहेगा तो सपने कब पूरे करेगा? सनराइज से पहले के एक टूर पे चलता है. This video went millions and बात सपनों की थी. So we turned this reel into a proper tour. The 5 AM मुंबई. शहर सो के उठा भी नहीं है और यहाँ काम चालू हो चुका है. प्रिंटिंग प्रेस से निकलते ही न्यूज़पेपर्स यहाँ सॉर्ट होते हैं. 17 से ज्यादा लैंग्वेजेस के लाखों न्यूज़पेपर यहीं से डिस्ट्रीब्यूट होंगे. Information hits before people do. Let's go inside CSMT, the most beautiful train station of India. ट्रेन चालू हो चुकी है, मतलब मुंबई दौड़ने को तैयार है. The next stop is going to be राम आश्रय. 87 years पुराना ये रेस्टोरेंट आज भी सुबह 5 बजे अपने शटर्स उठा देता है. सनराइज से पहले यहाँ इडली वड़ा प्लेट में होते हैं और फिल्टर कॉफी मीन्स मुंबई's फर्स्ट फ्यूल. नेक्स्ट इज फूल मंडी. Chaotic yet full of fragrance. You can't plan this place. You just have to enter it. हर तरफ फूल, हर तरफ movement. You can hear people shouting prices in kilos. The chaos hit your senses before you can make sense of it. The next is Baikada Vegetable Market. 1858 में बना 168 years पुराना ये मार्केट अक्खा मुंबई का किचन संभालता है. Just stop here and observe. अभी मुंबई अंगड़ाई ही ले रही है और यहाँ धंधा पीक पे है. And the next is Sassoon Dock. 150 साल पुराना ये डॉक. हेयर स्मेल हिट्स यू फर्स्ट और बाद में समझ आता है कि यहाँ क्या हो रहा है. 120 टन्स ऑफ फिश, प्रॉन्स, स्क्विड, एवरी कैच कम्स हेयर अर्ली मॉर्निंग. बोली लगती है, यहाँ समंदर रोज उतरता है. सारा शहर उठ के रेडी होके काम पे जा रहा था एंड हमने सोचा व्हाई नॉट टू एंड द टूर एंड स्टार्ट द डे ऑन बन मस्का फ्रॉम यजदानी. दिस वॉजंट जस्ट अ टूर, दिस इज एड्रेनलिन ऑफ मुंबई. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करून धन्यवाद.